हॅलो गाईज, मी आत्ता आलो आहे घाटसावळीच्या रेल्वे स्टेशनला. की घाटसावळीपासून ते शिरसाळापर्यंत आपण जेवढं बघितलं होतं, परत ते भरपूर लोकांचे मेसेज होते की परळीपर्यंत दाखवा, तिकडचे पण अपडेट द्या. तर फायनली आता तुम्हाला मी हे आहे घाटसावळीचं रेल्वे स्टेशन. आपण बीड साईडला पण जाऊ, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिक खांबचं काम पण कंप्लीट झालेलं दिसते. आणि इलेक्ट्रिक आयल्यानगरपासून वडवणीपर्यंत इलेक्ट्रिक पोल आणि इलेक्ट्रिक सिटीच्या जो तार आहेत त्या सिग्नलचं आणि अर्थिंगचं जे आहे तेच आपण मोस्ट कलर वगैरे दिलेला आहे. आता पुढचं राहिलेला कलर द्यायचा, बाकीचं ते इकडं काही विशेष नाही. ट्रॅकचं वगैरे आता सध्या सिग्नलचं काही दिसत नाही आपल्याला काय बसू राहिलं, कारण हे बघा इथं अर्थिंगचं काम चालू आहे. हे बघा इथं मोठी तार आणून ठेवलेली आहे. तर इथं अर्थिंग ऑलमोस्ट जेवढे हे पोल दिसत ना इलेक्ट्रिक खांबचे, तर प्रत्येक पोलपाशी आता आपण जाऊ थोडंसं त्या साईडला, तिकडचे थोडेसे अपडेट दाखवतो तुम्हाला. इथे पण बघू शकतो, म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडेच हे बसवलं हे केलेलं आहे. ह्याचं हे स्टेशन आहे आपलं घाटसावळीचं, नाला वगैरे त्याचं पण काम. असे 4-5 काम आहेत की जे की रेल्वे येण्यासाठी खूप महत्त्वाचे, जसं की इलेक्ट्रिकचे खांब, त्याला तार जॉईन करणं, डिप हा जो हे बघा इथं पण दिसते तिथं पण दिसते, पण एवढं लांबचं काय दिसणार पण आहे. तार जॉईन केलेली, जॉईन म्हणजे आणून इथे ठेवले. तर सांगायचं झालं घाटसावळी रेल्वे स्टेशनचं, तर सिग्नलचं काही दिसत नाही, कारण की काही स्टेशनला तुम्ही बघितलं बाकीचं तर ऑलमोस्ट काम झालेलं दिसते. आणि आता जे इन प्रोग्रेसमध्ये आहे ते म्हणजे आपलं अर्थिंगचं. तर हॅलो गाईज, मी आत्ता आलो आहे घाटसावळीच्या रेल्वे स्टेशनला. आणि जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की आता आपण तिकडचं लोकेशन बघितलं किंवा प्रमाणात तांडा आहे तिथपर्यंत आपण सॉरी शिरसाळा तिथपर्यंत आपण कवर केलेलं आहे. पण त्या इकडं पण मी आता खूप दिवस आलो नव्हतो, तर मग असं डिसाईड केलं की घाटसावळीपासून ते शिरसाळापर्यंत आपण जेवढं बघितलं होतं परत ते रिटर्न बघणार आहेत. म्हणजे मधला अपडेट आपण बघितली नव्हती खूप दिवस, तर ती आता कंटिन्यू बघणार आहे. आणि शिरसाळापासून ते पुढचे वडवणीपर्यंत आपलं परळी वैजनाथपर्यंत जेवढे काही स्टेशन आहेत मध्ये किंवा परळीपर्यंत, तिथले पुढचे पण अपडेट घेणार आहेत. कारण की भरपूर लोकांचे मेसेज होते की परळीपर्यंत दाखवा, तिकडचे पण अपडेट द्या. तर फायनली आता तुम्हाला मी एक एक करून सगळे म्हणजे प्रत्येक स्टेशनचे अपडेट देणार आहे ते शेवटपर्यंत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी आले घाटसावळीच्या रेल्वे स्टेशनला आणि इथलं तुम्हाला दाखवतो की इथलं काय काय अपडेट आहे. तर चला, हे आहे घाटसावळीचं रेल्वे स्टेशन. आपण बीड साईडला पण जाऊ, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो. तर इथे तुम्हाला दाखवतो ह्या घाटसावळीच्या रेल्वे स्टेशनला सुद्धा बघू शकता तुम्ही, सगळं समोरच आहे. खांब इलेक्ट्रिक खांबचं काम पण कंप्लीट झालेलं दिसते. आणि इलेक्ट्रिक तारेचं तुम्हाला जर एक गोष्ट सांगायची झाली तर ऑलमोस्ट शिरसाळापर्यंत ऑलमोस्ट मध्ये मध्ये जर तो आपला तेलगावचं जर तेलगाव म्हणजे ब्रह्मतांडा तिथलं जर आता तिथं गेलं मला समजेल की तिथलं इलेक्ट्रिकचं काम झालं की नाही. पण तिथपर्यंत आधी नव्हतं झालं. पण आपलं सॉरी अहिल्यानगरपासून ते घाटसावळीच्या रेल्वे स्टेशनपर्यंत, आणि तिथून घाटसावळी नाही वडवणी, आणि वडवणीच्या पुढचा जो मधला जो गॅप सोडला तर बाकी, पण आपण वडवणी कन्सिडर करू. अहिल्यानगरपासून वडवणीपर्यंत इलेक्ट्रिक पोल आणि इलेक्ट्रिक सिटीच्या जो तार आहेत त्याचं पूर्णपणे काम झालेलं आहे. आता सिग्नलचं आणि अर्थिंगचं जे आहे तेच आपण मोस्ट ऑफ बघणार आहेत, कारण की ऑलमोस्ट दुसरं तर झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. तिकडं काहीतरी बांधायचं चालू ते ह्याच्यामध्ये येतं का नाही ते माहीत नाही, पण हे पण तुम्ही बघितलं होतं कारण कलर वगैरे दिलेला आहे. आता पुढचं राहिलेला कलर द्यायचा, बाकीचं ते इकडं काही विशेष नाही. ट्रॅकचं वगैरे आता इथं तर सध्या सिग्नलचं काही दिसत नाही आपल्याला काय बसू राहिलं, कारण की इथं सिग्नलचं बसवणार का नाही ते माहीत पण नाही, कारण पॉईंट पण नाही दिसत कुठं. तर इथं नसावं भाऊजी. पण हा दुसरं दाखवायचं म्हणजे हे बघा इथं अर्थिंगचं काम चालू आहे. हे बघा इथं मोठी तार आणून ठेवलेली आहे. तर इथं अर्थिंगचं काम असं चालू आहे. इथं तिकडे छोटीशी डिबी वगैरे बसवली ती ह्याच्यावर पोलवरती, तर बघू शकता आपलं इथं तार आणून ठेवलेली. म्हणजे हे खूप मोठं काम आहे, महत्त्वाचं आहे. त्याला खूप वेळ लागतो तार वगैरे आणायला आणि जॉईन करायला. ते असं आणून इथं खड्डा खांदून ठेवलं आणि त्यात तार टाकलेली. आता इथं नंतर ते मशीन वगैरे बसून त्याच्या तार वगैरे जॉईन करतील. आणि थोडं आपण तिकडे जाऊ, म्हणजे ऑलमोस्ट जेवढे हे पोल दिसत ना इलेक्ट्रिक खांबचे, तर प्रत्येक पोलपाशी जॉईन केलेले, म्हणजे तार आणून तिथे नुसते सोडलेले, जॉईन वगैरे नाही केली. आता आपण थोडं चाललो आहे बीड साईडला. आता आपण जे बघितले ते वडवणी साईडचं बघितलं आहे. आता आपण जाऊ थोडंसं त्या साईडला,
तिकडचे थोडेसे अपडेट दाखवतो तुम्हाला काय काय तिथलं झालंय ते. इकडे पण हे तर मागच्या वेळेसच बघितलं होतं आपण की हे साईडने जे ॲज अ प्रोटेक्टसाठी बसवलेली जाळी, आणि मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस इथं क्लिनिंग वगैरे चालू होतं. आता परत चालू झाल्यानंतर रेल्वे वगैरे परत एक मेंटेन टेन हे बघा इथं पण बघू शकतो. म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडेच हे बसवले हे केलेलं आहे ह्याचं. आणि मी येताना मऊचं बनवलं नाही, कारण की तिथं मागच्या वेळेस बनवला होता आणि मी म्हणलो परत परत ते नको दाखवायला. पण इकडून रिटर्न जाताना मी ट्राय करेन परत बनवायचं वाटलं तर, कारण की तोपर्यंत अपडेट झालेलं असेल आणि तिथं पण सिग्नलचंच काम झालेलं असतं. त्याच्यामुळे बघू जाताना. पण सध्या तरी इकडून पुढं इकडच्या पुढचे अपडेट इम्पॉर्टंट आहे, कारण की मोस्ट ऑफ इकडचे अपडेट भरपूर महिने झाले दिलेच नाही. हे स्टेशन आहे आपलं घाटसावळीचं. नाला वगैरे त्याचं पण काम केलेलं आहे, इथपर्यंत झालेलं दिसतंय नाल्याचं काम, आणि इथून पुढं काम राहिले. सध्या तरी आपल्यासाठी दोनच महत्त्वाच्या अपडेट, ते म्हणजे इथं नाही आणून ठेवलेलं तर का जॉईन केली माहिती नाही, दिसत तर नाही. थोडंसं पुढे जाऊ आपल्याला समजेल की तार आणलीच नाही का इथपर्यंत असं बुजवली आणि तिथून पुढे राहिली काय माहिती, पण ते आपण बघू गेल्यानंतर पुढं. बाकी भरपूर असं काम झालेलं दिसतंच आहे. असे 4-5 काम आहेत की जे की रेल्वे येण्यासाठी खूप महत्त्वाचे, जसं की इलेक्ट्रिकचे खांब, त्याला तार जॉईन करणं, DP, आर्थिंग आणि सिग्नल, हे खूप महत्त्वाचे काम आहेत जर इलेक्ट्रिक ट्रेन जर यायची असेल तर. बाकी आपली डेमो जो चालूच आहे कंटिन्यू, तिथं दिसते तार आपल्याला. आता हा जो हे बघा इथं पण दिसते तिथं पण दिसते, पण एवढं लांबचं काय दिसणार पण आहे. तार जॉईन केलेली, जॉईन म्हणजे आणून इथे ठेवलेली. आता इथं फक्त ह्यांचं मला वाटतं सिग्नलचं आणि ताराचं ॲट अ टाईम काम करतील किंवा करत येतील किंवा 1 बाय 1 करतील, माहीत नाही, जास्त वेगवेगळं काम असेल फील्ड. इथं तार पण आणून ठेवली बघू शकता, तिथंच नव्हती दिसत मध्ये, किंवा ते काय माहीत नाही तिथलं सीन. पण बघा इथं तारा दिसतील, तिथं पण तारा दिसेल. तर सांगायचं झालं घाटसावी रेल्वे स्टेशनचं, तर सिग्नलचं काही दिसत नाही, कारण की काही स्टेशनला तुम्ही बघितलं तर म्हणजे प्रत्येक स्टेशनवर सिग्नल असतं असं नाही, काही थोडेसे मागं पुढे असतात. तर आपण फक्त ह्या स्टेशनवरचीच अपडेट बघितली. इथं सिग्नलचं काही दिसलं नाही. आता आहे का नाही इथं सिग्नल बसवून आहेत ते माहीत नाही, किंवा त्याचा तो सीन माहीत नाही, पण बाकीचं तर ऑलमोस्ट काम झालेलं दिसतंय. आणि आता जे इन प्रोग्रेसमध्ये आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक तारेचं काम. तर ते इलेक्ट्रिक तारे नाही, सॉरी, आता हे प्रोग्रेसमध्ये आहे ते म्हणजे आपलं आर्थिंगचं. तर त्याचं पण काम म्हणजे आर्थिंग आणून सोडलेले आहेत फक्त, तारा वगैरे त्याची जॉईन करायचे राहिले, त्याचे तार वगैरे जॉईन करायची राहिली. तर असे अपडेट आहे, म्हणजे वर्किंगमध्ये आहे काम इकडच्या साईडला, म्हणजे घाटसावळीपासून. तर असं होता हा घाटसावळीचा ब्लॉग आणि अपडेट. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत